श्रीराम जय राम जय जय राम। राधा रमण हरी गोविंद, राधा कृष्ण हरी गोविंद, राधा रमण हरी गोविंद, राधे कृष्ण हरी गोविंद। भागवताच्या या भागाच्या कथेमध्ये वेनाच्या राज्यामध्ये जे अराजक माजले, प्रत्येक जण मनाला जसे वाटेल तसे वागू लागला, प्रजेवर कोणाचेही नियंत्रण राहिले नसल्यामुळे भृगू आदी जे ऋषी होते त्यांनी जे वेन राजाचा प्राण आपल्या मंत्राच्या सामर्थ्याने आपल्याकडे प्राणहरण करून घेतले होते, त्याचा नंतर ऋषींना पश्चाताप झाला आणि ते ऋषी पुन्हा विचारात पडल्याच्या नंतर म्हणतात, आपण जे केले ते योग्य केले नाही. मग त्यांनी आपले योग सामर्थ्य, त्यांच्याकडे जे योग बळ होते त्या योग बळाच्या सामर्थ्याने वेन राजाच्या शरीरापासून सर्व दुष्टपणा, जे वाईट विचार होते ते एकत्रित करून एक पुत्र निर्माण केला आणि त्याचे नाव त्यांनी निष्पाद असे ठेवले. पण तो राज्य करण्यासाठी योग्य नव्हता. मग मुनिवरांनी सर्व ऋषींनी मिळून पुन्हा राजाच्या शरीरापासून मनमत योगाने एक स्त्री आणि एक पुरुष निर्माण केला. त्या ऋषीवरांनी त्या स्त्रीचे नाव आर्ची ठेवले आणि पुरुषाचे नाव पृथ्वी असे होते. पृथ्वी आणि आर्ची हे भगवान मा श्री हरी नारायण आणि माता लक्ष्मी यांचेच अवतार आहेत. हे सर्व ऋषी मुनींनी ओळखले. तेव्हा सर्व ऋषींनी मुनींनी मिळून पृथ्वीला राज्याचा राज्याभिषेक करण्यात आला. पण त्यावेळी पृथ्वी ही अन्नहीन झाली होती. पृथ्वीवरील लोक भुकेमुळे, उपासमारीमुळे व्याकुळ झाले होते. लोकांची ही अवस्था पाहून पृथ्वीने ध्यान केले आणि या पृथ्वीवर दुष्काळ कशामुळे पडला, याचे काय कारण आहे ते त्यांनी शोधून काढले. पृथ्वीने, वसुंधरेने सर्व धान्य, सर्व अन्नधान्य लोकांच्या वाईट वागण्यामुळे, लोकांच्या अधर्मी वागण्यामुळे, लोकांच्या दुष्कृत्यामुळे, लोक जसे मनाला वाटेल तसे वागत असल्यामुळे
सर्व अन्नधान्य, वन औषधी आपल्या पोटामध्ये साठवून ठेवल्या होत्या. तेव्हा राजा पृथूने पृथ्वीवरच शरसंधान केले. तेव्हा वसुंधरा माता पृथ्वी घाबरली आणि मग तिने गोमातेचे गायीचे रूप घेतले आणि ती पळत सुटली. तिला वाटले पृथ्वीराजा आता आपल्याला जिवंत सोडणार नाही. परंतु पृथ्वीराजाही त्या गायीचा पाठलाग करत गायीच्या पाठीमागे धावत सुटलेला होता. शेवटी पृथ्वी गोमाता वसुंधराही, जे भगवंताचे अवतार आहेत राजा पृथू, यांना शरण आली आणि ती भगवंताला, राजा पृथूला म्हणते, हे राजा, तू मला काय मारतो आहेस आणि तुम्ही जरी मला मारले तरी त्यातून काय निष्पन्न होणार आहे. तेव्हा पृथ्वीराजा, स्वतः जे भगवंताचे अवतार आहेत, ते पृथ्वीला, गायीला विचारतात, हे वसुंधरे, हे पृथ्वी, तू गायीचे रूप घेऊन पळत आहेस. तुला मारण्याचे कारण, तुझ्यावर शरसंधान करण्याचे कारण, तू आम्हाला अन्न का देत नाहीस. त्यावर पृथ्वीराजांच्या ह्या प्रश्नावर खिन्न होऊन म्हणते, हे राजन, या पृथ्वीवर अनाचार माजला आहे. लोक अधर्मी झालेले आहेत, वाईट कृत्य करत आहेत, मनाला जसे वाटेल तसे वागत आहेत. माझ्यापासून ब्रह्मदेव जे अन्नधान्य उत्पन्न करतात, तेच अन्नधान्य दुराचारी लोक फस्त करत आहेत, खात आहेत आणि भाविक भक्तांना, संतांना, गरजू लोकांना अन्न मिळत नाही. माझ्याजवळ जे काही अन्न आहे ते तुम्हाला जर पाहिजे असेल तर तू ते योग्य वत्स आणि अन्न साठविण्यासाठी योग्य असे पात्रही आणा. जमीन सपाट आणि सखोल कर, त्यामुळे माझ्यावर जे पाऊस पडेल ते अन्न, ती फसल वाहून जाणार नाही. असे केलेस, असे केलात तर माझ्यापासून तुम्हाला अन्न मिळेल. असे गायरूपी पृथ्वीने भगवंताचे अवतार असलेल्या पृथ्वीराजांना सांगितले. पृथ्वीचे म्हणणे योग्य आहे, पृथ्वीचे म्हणणे योग्य आहे हे जेव्हा पृथ्वीराजाला कळले, तेव्हा त्यांनी म्हणून वत्स केले आणि आपल्या हाताच्या ओंजळीमध्ये भगवंताचे अवतार असलेल्या, भगवान श्रीहरींचे अवतार असलेल्या राजा पृथूने आपल्या ओंजळीमध्ये धान्य साठवले. ऋषींनी वात्सल्य रूप बृहस्पतीकडून वेदरूप दूध काढले. देवतांनी इंद्ररूपी वासरांच्या मदतीने अमृत आणि ओजस काढले. राक्षसी वृत्तीच्या लोकांनी, असुरांनी
भगवंताचे परमभक्त असलेल्या प्रल्हादांना वासरू करून मदिरा आणि आसव काढले. गंधर्वांनी विश्वावसूच्या मदतीने कमलरूप पात्रामध्ये संगीत, माधुर्य आणि सौंदर्य मिळवले. अशा तऱ्हेने माता पृथ्वीपासून ज्या लक्ष्मीचे अवतार आहेत त्यांच्यापासून अनेकांनी भगवान श्रीहरींच्या कृपेने, भगवान श्रीहरींचे अवतार असलेल्या राजा प्रद्युम्नच्या कृपेने अनेक वस्तू हस्तगत केल्या. राजा प्रद्युम्ननी डोंगर फोडले, खड्डे भरले, जमीन सपाट केली, ती शेती योग्य केली. नगरे, गावे, किल्ले. आता पृथ्वी अगदी कामधेनू प्रमाणे, जसे कामधेनू इच्छित सर्व काही देते त्याप्रमाणे हवे ते देऊ लागली. तेव्हा पृथ्वीराजाने आपली प्रजा सुखी आहे, राज्यामधला दुष्काळ संपलेला आहे, सर्व प्रजाजन सुखी आहेत, का असणार नाही. ज्या ठिकाणी भगवंत स्वतः राजाच्या रूपाने अवतारित होतात त्या पृथ्वीराजाने आपली प्रजा सुखी आहे म्हणून 100 यज्ञ करण्याचा संकल्प केला. ब्रह्मावर्त क्षेत्रात त्यांनी त्यासाठी पृथ्वीराजांनी दीक्षा घेतली. एका मागून एक यज्ञाचा आरंभ झाला. देव, देवता, लोकपाल, गंधर्व सारे ऋषी मुनी या पृथ्वीराजांच्या यज्ञामध्ये सहभागी झाले. तेव्हा देवांचा जो राजा इंद्र आहे त्या इंद्राला पृथ्वीराजांचे जे यज्ञ चालू होते ते काही सहन होईनात, कारण 100 यज्ञ पार पडल्यानंतर आपली खुर्ची जाणार. यामुळे स्वतः इंद्र चिंताग्रस्त होता. बरोबर आहे, कोणीही आपल्या खुर्चीसाठी प्रयत्न करत असतो. आपली खुर्ची वाटवण्यासाठी देवादिदेव इंद्र, देवांचा राजा इंद्र 100वा यज्ञ सुरू झाल्यावर इंद्राने त्यात अनेक अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. राजा पृथ्वीला इंद्राचे हे वागणे बरोबर वाटले नाही. त्याला राग आला आणि त्याने इंद्राचा नाश करण्याचे ठरवले. तेव्हा यज्ञाच्या पुरोहितांनी राजा पृथ्वीला अडवले. ते पृथ्वीला म्हणतात, हे राजा, तू दीक्षा घेतली आहेस आणि यज्ञाची दीक्षा घेतलेली असताना मनुष्याचा वध करणे निषिद्ध आहे. मग ऋतुत्वांनी जे ऋषीगण होते त्यांनी आपल्या मंत्राच्या सामर्थ्याने, आपल्या योग सामर्थ्याने इंद्राचीच आहुती यज्ञामध्ये देण्याची सिद्धता केली. तेव्हा ब्रह्मदेव त्या यज्ञाच्या ठिकाणी हजर झाले आणि त्यांना, त्या ऋषींना तसे करण्यापासून प्रावर्त केले, थांबविले. ते म्हणतात, तुम्ही असे करू नका, कारण देवांचा राजा जो इंद्र आहे आणि कोणताही यज्ञ जर करावयाचा असेल तर त्या यज्ञाची प्रधान देवता ही इंद्र आहे. त्यामुळे या यज्ञामध्ये इंद्राची आहुती देता येणार नाही आणि इतर देवता ही त्या इंद्रांची सांगे आहेत. देवांचा जो राजा आहे त्यांचेच भाग आहेत. तेव्हा आता विरोध करणे पुरे, विरोध करू नका.
ब्रह्मदेव भगवंताचे अवतार असलेल्या पृथ्वीराजांना म्हणतात, हे राजा, तुम्ही 99 यज्ञ पूर्ण केलेले आहेत आणि तुम्हाला काही इंद्रपदाची अभिलाषा नाही. पण ह्या इंद्रामुळे धर्माच्या बाबतीत जे काही चुकीचे सिद्धांत लोकप्रिय झालेत त्यांचा तुम्ही नाश करा. तेव्हा ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून पृथ्वीराजाने 100वा यज्ञ पूर्ण केला नाही. यज्ञासाठी जमलेल्या सर्व ऋषीमुनींना, ब्राह्मणांना, प्रजाजनांना दक्षिणा देऊन संतुष्ट केले. सर्व ऋषींनी, देवदेवतांनी, गंधर्वांनी पृथ्वीराजांच्या संयमाचे कौतुक केले. कारण पृथ्वीराजाने जर असे केले नसते तर मग अनर्थ ओढवला असता. त्यामुळे भगवंताचे अवतार असलेल्या पृथ्वीराजाने सर्वांचे ऐकून 100वा यज्ञ पूर्ण केला नाही. कारण भगवंत हा भक्ताच्या अधीन आहे. ही सर्व लेकरे भगवंताचीच आहेत. भगवंत भक्ताच्या अधीन असल्यामुळे तो कधीही भक्ताच्या समोर जात नाही. आणि त्या भगवंताला जर आपल्या अंकित ठेवावयाचे असेल तर भगवंताचे फक्त भावाने स्मरण करा, भक्ती करा. भगवंत हे भावाचे भुकेले आहेत. त्यांना तुमच्याकडून कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नाही. भगवंताला फक्त तुमचे प्रेम पाहिजे. तुमच्या हृदय मंदिरामध्ये भगवंताची मूर्ती स्थापन करा आणि कर्म करत असताना भगवंताचे स्मरण करीत चला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवाय, हे नाथ नारायण